द बहुजन आवाज। नमस्कार, मी सदानंद खिल्लारे. आपण पाहतात द बहुजन आवाज. काल दारव्हा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि आपण पाहतात शिंदे शिवसेना पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा काल दणदणीत विजय झाला. माझ्यासोबत प्रत्यक्ष शिंदे शिवसेना पक्षाचे उमेदवार सुनील भाऊ चिरडे उपस्थित आहे. प्रत्यक्ष आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. भाऊ, आपण काल पाहतो आहे सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि आपला पक्ष शिंदे शिवसेना पक्षातर्फे आपण उमेदवारी दाखल केली होती आणि आपला नगराध्यक्ष पदासाठी आपला दणदणीत विजय झाला. तर सर्वप्रथम आपल्या काय भावना आहे, काय प्रतिक्रिया आहे, काय सांगाल? सर्वप्रथम मी नामदार श्री संजय भाऊ राठोड, पालकमंत्री यवतमाळ जिल्हा यांचा मी खूप आभारी आहे, ज्यांनी मला एक सर्वसाधारण कार्यकर्ता असताना मला दारव्हा नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढायची एक संधी दिली आणि दारव्हा शहरातील दारव्हा शहरातील संपूर्ण नागरिकांचे, मतदारांचे मी खूप आभारी आहे, ज्यांनी मला भरभरून मतदान दिले आणि दारव्हा नगर परिषदच्या नगराध्यक्षपदासाठी निवडून दिले. तसेच आमचे जे शिवसेनेचे पदाधिकारी आहे त्या पदाधिकाऱ्यांचा खूप मी आभारी आहे, ज्यांनी माझ्यासाठी खूप परिश्रम घेतले, मेहनत घेतली आणि निवडून आणण्यासाठी खूप मला मदत केली. त्यांचासुद्धा मी खूप आभारी आहे. आपण पाहतो आहे दारव्हा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाची उमेदवारी आपण दाखल केली आणि या निवडणुकीचे चित्र बदललं आणि एकूणच निवडणुकीची रंगत आणि यामधून आपला विजय, दणदणीत विजय झालेला आहे. तर दारव्हा नगर परिषदेसाठी आणि एकूणच दारव्हा शहरासाठी आपला विकास काय राहणार आहे, विकासाची परिभाषा काय किंवा विकासाचं विजन काय राहणार आहे, याविषयी सांगा. सर्वप्रथम दारव्हा शहरातील DPRनुसार आम्ही जे DPR प्लॅन केलेला आहे त्या प्लॅननुसार आम्ही दारव्हा शहराचा सर्वांगीण विकास करण्याचं ठरवलं आहे. माननीय नामदार श्री पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांनी जे लोकांना आम्ही मतदान मागायला गेलो त्यावेळेस जे लोकांना सांगितलं की DPRनुसार दारव्याचा सर्वांगीण विकास करायचा आम्ही जे ठरवलं ते भाऊचा निर्णय आणि लोकांचं आम्हाला मिळालेलं मतदान यांच्यामुळं आम्ही ठरवलं की दारव्यातनी पूर्ण DPRनुसार दारव्याचा सर्वांगीण विकास करायचा आणि दारव्हा शहर सुशोभीकरण, दारव्हा शहरातील रस्ते, नाली, पाणी आणि आरोग्यविषयक जसं दारव्यातनी आज चालू आहे काम, ते काम आम्ही कंटिन्यूस म्हणजे चालू ठेवणार आहे. साफसफाई आहे, घनकचरा आहे, हे पूर्ण आम्ही 5 वर्ष त्याचं व्यवस्थित काम करून दारव्हा शहरातनी आरोग्याविषयी कोणती समस्या ठेवणार नाही. पाण्याची समस्या आहे 100% 90% सुटलेली आहे, 10% राहिली आहे, ते आम्ही या एक वर्षात पूर्ण करून टाकू. तर पाण्याचा कमी पडणार नाही. ज्या प्रभागातनी रोड, नाली, लाईन याविषयी समस्या आहे ते पूर्ण समस्या आम्ही सोडवू आणि दारव्हा शहरातील नागरिकांनी मला निवडून दिलं अध्यक्षपदासाठी आणि माझ्यासोबत 12 नगरसेवक शिवसेनेचे निवडून दिले. त्याच्यामुळं आम्हाला विकास करण्यासाठी कोणती अडचण जाणार नाही आणि आमच्यासोबत माननीय नामदार श्री पालकमंत्री संजय भाऊ राठोड असल्यामुळं आम्हाला वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शनाखाली आम्ही दारव्याचा सर्वांगीण विकास करू. तर हे होते नगराध्यक्ष पदासाठी विजयी झालेले उमेदवार शिंदे शिवसेना पक्षाचे उमेदवार सुनील भाऊ चिरडे यांनी सांगितलेलं आहे की पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही उमेदवारी स्वीकारली आणि एकूणच संजय भाऊ राठोड आणि पदाधिकारी आणि सामान्य कार्यकर्ते यांनीसुद्धा आम्हाला चांगल्या प्रकारचं सहकार्य दिलं आणि त्याचसोबतच त्यांनी एकूण मतदाराचे, जनतेचे सुद्धा आभार मानले आणि त्यांनी विश्वासाने सांगितलेलं आहे की दारव्हा शहराचा एकूण विकास आपण करणार. पाण्याची समस्या असो, आरोग्याची समस्या असो किंवा मग स्वच्छतेची समस्या असो, एकूणच सर्व दारव्हा शहराचा दृष्टिकोन बदलून टाकीन, दारव्हा शहराचा विकास करेन आणि त्यांच्या मतदारांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असा सुद्धा विश्वास त्यांनी दर्शविलेला आहे. भाऊ, आपण आमच्याशी बातचीत केली, मनमोकळेपणाने बोलला, त्याबद्दल आपले मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद. तर हे होते सुनील भाऊ चिरडे, शिवसेना पक्षातर्फे विजय झालेले, दणदणीत विजय यांनी प्राप्त केलेला आहे, विजय झालेले उमेदवार. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.